नमस्कार इतिहास मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासातील सेनापती संताजी घोरपडे हे नाव माहिती नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही। याला कारणीभूत आहे संताजीरावांचा अजब, अचाट आणि अतुलनीय असा पराक्रम। संताजीरावांचे दाहक शौर्य, अचाट पराक्रम, वेगवान हालचाली, अपराजित लष्करी डावपेच आणि शत्रूला गर्भगळीत करणारी यांची जीवघेणी दहशत केवळ अतुलनीय आहेत। मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात भयानक अशा संकट प्रसंगी सेनापती पदाला यशाच्या आणि शौर्याच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारे यांचे कर्तृत्व वर्णन करायला भल्या भल्या शब्दप्रभूंनाही शब्द कमी पडतात। लाखोंच्या मोगली फौजेच्या गरड्यात घुसून थेट औरंगजेबाला ठार मारायला त्याच्या तंबूत शिरलेले हे सेनापती, मोगलांच्या घोड्यांना पाण्यात देखील दिसणारे हे सेनापती, केवळ 7च वर्षात मोगली फौज मराठ्यांच्या तलवारीच्या दहशतीखाली ज्यांच्यामुळे आली ते हे सेनापती। अत्यंत क्रूर असणाऱ्या मोगलांनी देखील ज्यांना सैतान म्हणले ते हे सेनापती। यांच्या पराक्रमाचा सविस्तर इतिहास आपल्या या चॅनलवर येणारच आहे, पण आज तुम्हाला या सेनापतींच्या मुख्य समाधीच्या जीर्णोद्धाराची हकीकत सांगायची आहे। प्रत्यक्ष सेनापती संताजी घोरपडेंचा अस्थिकलश आत असलेली ही समाधी आहे। एका उग्र देवतेच्या शापाच्या भीतीमुळे अनेक वर्षे दुरावस्थेत, दुर्लक्षित आणि अत्यंत उपेक्षित राहिलेल्या या समाधीच्या जीर्णोद्धाराची ही एक आगळीवेगळी हकीकत आहे। कसे आणि केव्हा झाले हे जीर्णोद्धार कार्य याची माहिती अनेक फोटो, नकाशे आणि व्हिडिओच्या सहाय्याने सांगणारी ही हकीकत आहे। तुम्ही कधीही न पाहिलेली आणि न ऐकलेली अशी पण अत्यंत प्रेरणादायी अशी ही हकीकत आहे। तब्बल 20 वर्षापूर्वी झालेल्या या जीर्णोद्धार कार्याची हकीकत आज तुम्हा सर्वांसमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम सादर होत आहे। चला तर मग जाणून घेऊया मराठ्यांच्या या महावीराच्या समाधी जीर्णोद्धाराची हकीकत। माझे सांगलीचे मित्र आणि कट्टर शिवभक्त श्री नाना यादव यांच्यामुळे माझी सांगलीच्याच प्राध्यापक सुरेश गायकवाड यांच्याशी ओळख झाली। निसर्गशास्त्रातले हे माझे गुरु सुरेश गायकवाड सरांचे मित्र दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील खर्डेकर सरकार आणि खर्डेकर सरकारांचे स्नेही होते कापशी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत सेनापती राणोजीराजे घोरपडे। हे आहेत सेनापती संताजीरावांचे थेट 13वे वंशज। दानोळीकर आणि कापशीकर हे दोन्ही सरकार शिकारीचे अत्यंत शौकीन आणि यांच्याबरोबरच फिरून मला आणि नानांना अनेक घनदाट जंगले आणि वनस्पती प्राणी संपन्न अशी विविध ठिकाणे पाहता आली। मी देखील प्राणी शूट करायचो, पण ते कॅमेऱ्याने। यातूनच राजेसाहेब म्हणजे राणोजीराजे घोरपडे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे त्यांना आम्ही आईसाहेब म्हणतो यांच्याशी अत्यंत निकटचा असा परिचय झाला। एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आणि सेनापती संताजीराव घोरपडे आणि द्वारकाबाई साहेब यांच्या समाधीचे पहिले दर्शन आम्हाला झाले ते सन 1998 साली। आता इथेच आपण ही सेनापती कापशी नक्की आहे कुठे, त्याला जाणारे मार्ग आणि गावामध्ये ही समाधी स्थळे कुठे आहेत याची नकाशातून माहिती घेऊया। सेनापती संताजीरावांची 1697 साली झालेली दगा देऊन केलेली हत्या आपणा सर्वांना माहिती आहे। मराठ्यांच्या इतिहासातील हा मनाला अत्यंत वेदना देणारा प्रसंग आहे। त्यावर अनेक इतिहासकारांनी लिखाणी केलेली आहे, पण सेनापती संताजीरावांच्या समाधीविषयीची माहिती मात्र पूर्वीही फारशी प्रचलित नव्हती आणि आजही तशीच परिस्थिती आहे। खरे तर सेनापती कापशी येथील मुख्य समाधीसह सेनापती संताजीरावांची एकूण 5 तत्कालीन समाधीस्थळे किंवा स्मारके आजही महाराष्ट्रामध्ये आहेत, पण या इतर समाधीस्थळांची माहिती सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती एका स्वतंत्र व्हिडिओतून घेणारच आहोत। आज मात्र आपण फक्त कापशीची समाधी आणि तिचा जीर्णोद्धार याचीच माहिती घेऊया। सेनापती संताजीरावांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी कापशी हे गाव आपल्या वास्तव्यासाठी निवडले। यामुळेच या गावाचे नाव सेनापती कापशी असे झाले। कापशीमध्ये स्थिर स्थावर होताच द्वारकाबाई साहेबांनी आपल्या पराक्रमी पतीचा जपून ठेवलेला अस्थिकलश आत ठेवून कापशीमध्येच एक देखणी, टुमदार आणि दगडी अशी समाधी बांधली। प्रत्यक्ष सेनापती संताजीरावांच्या अस्थी यामध्ये असल्यामुळे ही सेनापती संताजीरावांची मुख्य समाधी आहे। या समाधीची नित्यपूजा द्वारकाबाई साहेबांनीच चालू केली। संताजीरावांच्या अकाली आणि अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे घोरपडे घराण्यावर कोसळलेल्या भयानक परिस्थितीचा सामना द्वारकाबाई साहेबांनी अत्यंत खंबीरपणे केला। संताजीरावांचे पुत्र राणोजीराव आणि पिराजीराव यांनी द्वारकाबाई साहेबांच्या भक्कम आधाराने आपल्या पित्याच्या शौर्याचा वारसा तशाच शौर्याने चालवला। कोल्हापूर छत्रपतींचे सेनापती पद अथक प्रयत्न करून द्वारकाबाई साहेबांनी कापशीकर घोरपडे घराण्यासाठी प्राप्त केले। द्वारकाबाई साहेबांच्या निधनानंतर सेनापती संताजीरावांच्या समाधीच्या उजव्या बाजूला त्यांचे छोटे दगडी वृंदावन बांधण्यात आले। त्यांच्याच कर्तबगारीमुळे
कापशीकर घोरपडे घराणे ऊर्जितावस्थेत आलेले असल्यामुळे या समाधीचे महत्त्व कापशीकर घोरपडे घराण्यासाठी आणि कापशी गावासाठी खूप मोठे आहे आणि या समाधीची तेव्हापासूनच नित्यपूजा होते आणि मे महिन्यामध्ये या समाधीचा 5 दिवस उत्सव चालतो। या दोन्ही समाध्या आस्थागायत नित्यपूजेमध्ये आहेत। द्वारकाबाई साहेबांच्या समाधीवरती पूर्वी कोरीव लाकडी खांब आणि महिरपीच्या कमानींनी सजलेला कौलारू असा मंडप होता। हा मंडप 1995 साली काही दुरुस्तीची आवश्यकता असल्याने राजेसाहेबांनी आणि आईसाहेबांनी उतरवला आणि पुन्हा नीट करून उभारण्याचे ठरवले। द्वारकाबाई साहेबांच्या समाधीसाठी तत्काळ स्वतंत्र आरसीसी खोली बांधण्यात आली। यानंतर पुन्हा मंडप उभारण्याचे काम राजेसाहेबांनी हाती घेतले। आईसाहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून हे काम करून घ्यायचा निश्चय केला आणि अत्यंत अतर्क्य आणि अनाकलनीय अशा घटना घडू लागल्या आणि विचित्र असे अनुभव येऊ लागले। आईसाहेबांनी कामासाठी पहिला कंत्राटदार नेमला। त्याने काम चालू केले आणि लगेचच त्याला वेडाचा तीव्र झटका येऊन तो मनोरुग्ण झाला आणि आयुष्यातून बाद झाला। काम बंद पडले। पुन्हा काही काळाने आईसाहेबांनी दुसरा कंत्राटदार नेमला। त्यानेही कामाची सुरुवात केली आणि लगेचच त्याच्या मोटरसायकलचा अपघात होऊन त्याला एक पाय कायमचा गमावावा लागला आणि तो जन्मभरासाठी अधू झाला। काम पुन्हा बंद पडले। आईसाहेब तशा अत्यंत जिद्दी होत्या। त्यांनी आता स्वतःच हजेरीने सर्व कामगार ठरवून हे काम पूर्ण करून घ्यायचे ठरवले। पण इतक्या विलक्षण आणि अतर्क्य अशा अडचणी येऊ लागल्या की प्रत्यक्ष कामाची सुरुवातच होईना। 3 वेळा प्रयत्न करून देखील समाधीच्या मंडपाचा किंवा इतर कामाचा साधा एक दगड देखील जागेवर अजून बसलेला नव्हता। आता मात्र आईसाहेबांना आणि राजेसाहेबांना वेगळीच शंका येऊ लागली। आध्यात्मिक गुरूंचा, देवऋषांचा आणि अशा क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेण्यात आला। यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की संताजी बाबा म्हणजे सेनापती संताजी घोरपडे हे अत्यंत कडक आणि उग्र असे दैवत आहे। त्यांच्या मनात आल्याशिवाय आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय हे काम होणारच नाही। जो कुणी हे काम करायचा प्रयत्न करेल त्याचे काही ना काही वाईट होणार आणि त्याला कडक शिक्षा ही मिळणार। 3 वेळा वाईट अनुभव आलेलाच होता। त्यामुळे राजेसाहेबांनी आणि आईसाहेबांनी या उग्रदेवतेच्या शापावर विश्वास ठेवून असे ठरवले की केवळ आपले हे समाधीचे काम पूर्ण व्हावे म्हणून इतरांचा जीव धोक्यात घालायचा नाही। समाधीचे काम जेव्हा आणि ज्यांच्याकडून पूर्ण व्हायचे असेल ते हो। आपण आता या फंदात न पडलेले बरे। उगाचच विषयाची परीक्षा बघायला नको। झाले, समाधीची अवस्था जैसे थेच राहिली, पण नित्यपूजा मात्र चालू होती। या समाध्यांचा जीर्णोद्धार केव्हा होणार हा प्रश्न अंधारातच आणि अधांतरीच राहिला होता। मी आणि नाना 2002 सालापर्यंत राजेसाहेबांच्या आणि आईसाहेबांच्याही अत्यंत घनिष्ठ परिचयाचे झालो होतो। नानांचा इतिहास विषयातील आध्यात्मिक दृष्टिकोन आणि माझा गड किल्ले आणि मराठा वीरांच्या समाध्यांविषयी चाललेल्या अभ्यासाबद्दल राजेसाहेबांना अत्यंत कौतुक वाटत असे। नेमका याचाच फायदा घेऊन एकदा आम्ही थोडे बिचकतच या समाध्यांच्या अवस्थेचा विषय राजेसाहेबांपाशी काढला। यावेळी राजेसाहेबांनी समाधीचे काम चालू केल्यापासून त्यांना आलेले हे विचित्र अनुभव, घडलेल्या घटना, सर्व प्रसंग हे आम्हाला सांगितले आणि तिथल्या उग्रदेवतेच्या शापाच्या भयामुळे या समाधीचे काम त्यांना पूर्ण करता आले नाही याचे दुःखही बोलून दाखवले। यावेळची समाधीस्थळांची अवस्था तुम्हाला सांगतो। द्वारकाबाई साहेबांच्या समाधीला तिन्ही बाजूनी भिंती बांधून वरती स्लॅब टाकला होता। पूर्वेकडची एक बाजू मात्र पूर्ण मोकळीच होती आणि त्या बाजूने पाऊस आत येऊ नये म्हणून तात्पुरती लाकडे उभा करून त्यावर कौलारू छप्पर घातलेले होते। हे छप्पर अगदीच साधे होते। मंडपातील पूर्वीची दगडी फरशी जागोजागी उखडली होती आणि सांध्यात सर्वत्र फटी पडल्या होत्या। 250 वर्षापूर्वीचा या समाधीचा देखणा मंडप पूर्णपणे उतरवून ते सर्व साहित्य वाड्यामध्ये नेऊन ठेवण्यात आले होते। सेनापती संताजीरावांची समाधी मोकळ्यावरच होती। या समाधीच्या छतावर असलेला जुना कोबा फुटून त्याला चिरा पडल्या होत्या। दगडी भिंतीच्या दर्जा निघून त्यामध्ये फटी पडल्या होत्या आणि फुटक्या छतावर आणि या दगडी भिंतीच्या फटीमध्ये अनेक ठिकाणी गवत आणि छोटी झुडपे वाढलेली होती आणि याचमुळे संपूर्ण समाधीमध्ये ओल येऊन आतमधील छत गळत होते। समाधीच्या आवारात गवत, काही काटेरी झुडपे वाढलेली होती आणि या समाध्यांना दारे नसल्यामुळे आणि आवाराला कुंपण नसल्यामुळे समाधीला ठेवलेला नैवेद्य खायला सोकावलेली गावातली कुत्री आणि शेळ्या या जनावरांचा मुक्त वावर इथे चालायचा। दुपारच्या वेळी भटकी कुत्री इथे सावलीला झोपलेली दिसायची। समाधी समोरची दीपमाळ देखील दुरावस्थेमध्ये आली होती। दीपमाळेच्या दर्जा काही ठिकाणी निघून गेल्यामुळे त्यातून सुद्धा काही झुडपे आणि गवत वाढलेले दिसत होते। एकंदर समाधी स्थळाची परिस्थिती मन विषण्ण करणारी अशी होती। राजेसाहेबांच्या आणि आईसाहेबांच्या मनात फार असून देखील वर उल्लेखलेल्या सर्व वाईट अनुभवामुळे आणि त्या उग्रदेवतेच्या शापाच्या भयामुळे हे समाधीचे काम 1995 सालापासून
त्याच अवस्थेमध्ये होते. राजेसाहेबांनी या समाधीच्या बांधकामात आलेले वाईट अनुभव सांगितल्यानंतर मी आणि नाना कोड्यात पडलो. आमच्या मनामध्ये हे काम पूर्ण झाले पाहिजे अशी खूप तीव्र इच्छा होती. नाना दैवी शक्तीवर आणि अशा अधिभौतिक बाबीवर पूर्ण विश्वास ठेवणारे, तर मी स्वतःला खात्रीलायक अनुभव आल्याशिवाय कुठल्याही बाबीवर सहजासहजी अजिबात विश्वास न ठेवणारा. एका बाजूला शापाची भीती, स्वतःचे काही बरे वाईट होऊ शकते याची धास्ती, समाधीची दुरावस्था, तर दुसऱ्या बाजूला कुठल्याही परिस्थितीत समाधीचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे ही जबरदस्त इच्छा आणि जिद्द देखील. पण अखेर आम्ही निर्णय घेतला, आपले काय व्हायचे ते हो, आपण हे समाधीचे काम करायचेच. आमच्या पुढच्या कापशी भेटीत आम्ही राजेसाहेबांना आम्हाला हे काम करायचेच आहे असे सांगताच आईसाहेबांनी तीव्र विरोध केला. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघेही आमच्या घराशी आता अत्यंत जवळच्या परिचयाचे झालेले आहात. केवळ आमचे काम व्हावे म्हणून तुम्हा दोघांचा जीव मी धोक्यात घालू शकत नाही. पूर्वी समाजाचे काम करू पाहणाऱ्यांची अवस्था काय झाली आहे ते मी स्वतः पाहिले आहे आणि मला स्वतःलाही त्याचा अनुभव आलेला आहे. तेव्हा हा विचार तुम्ही सोडा. समाधीचे काम करण्याच्या आमच्या प्रस्तावाला आता खुद्द आईसाहेबांनीच तीव्र विरोध केला. आता मात्र ही निर्वाणीची वेळ होती. आम्ही आता ठामपणे जणू हट्टच धरला. आम्ही म्हणालो, आमचे काय होईल याची पूर्ण जबाबदारी आमचीच असेल, तुम्ही फक्त काम करायला परवानगी द्या. यावेळी आमच्या मनात एक ठाम विश्वास होता, तो म्हणजे जर तिथे देव असेलच तर या उग्र आणि कडक देवतेला आमची शुद्ध श्रद्धा आणि भक्तिभाव निश्चितच कळेल आणि हे काम आपल्या हातून पूर्ण होईलच. अखेर आईसाहेबांनी परवानगी दिली, पण त्यांनी एक अट घातली. त्या म्हणाल्या, या समाधीच्या साहित्याचा आणि मजुरीचा सर्व खर्च आम्ही करू, ते आमचे कर्तव्यच आहे. तुम्ही दोघांनी जागेवरती प्रत्यक्ष हे काम पूर्ण करून घ्यायचे, ते देखील योग्य पद्धतीने. कोड्याच्या एका पहिल्या खोड्यातून आम्हा दोघांची सुटका झालेली होती. मी आणि नाना तत्काळ जोमाने कामाला लागलो. समाधीच्या पूर्व बाजूला असलेले तात्पुरते आणि साधे छप्पर उतरवण्यात आले. खांबांचे दगडी तळखडे, त्यावरचे खांब, खांबांच्या कमानी, कमानीवरच्या तुळ्या, त्याच्यावरील कैच्या, कौले, समाधीचे आवार या सर्वांची मोजमापे घेऊन त्याचे नकाशे तयार केले. यासाठी कापशीमधील जुन्या श्रीराम मंदिराचे खांब, कमानी व त्याच्या रचनेचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचीही मोजमापे घेऊन आम्हाला जे काम करायचे आहे त्या कामाची मोजमापे मी निश्चित केली. इथे महत्वाची गोष्ट अशी ठरवण्यात आली होती की समाधीचे पूर्वी काढून ठेवलेले साहित्यच पुन्हा वापरायचे, कारण एकतर हे साहित्य त्या समाधीसाठीच खास निर्माण केले गेलेले होते आणि हे साहित्य वापरून ती समाधी पूर्वीसारखीच बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्या समाधीचा अस्सलपणा, जुनेपणा आणि ऐतिहासिक महत्व टिकून राहणार होते. वाड्यात ठेवलेल्या खांब, कैच्या, कमानी सर्व मापाप्रमाणे नीट करून, त्या मजबूत करून आणि इतर साहित्य जमा करून राजेसाहेबांच्या हस्ते एका शुभ दिवशी समाधी पूजन करून नारळ वाढवून कामाचा मुहूर्त करण्यात आला. ही साल 2002 ची सुरुवात होती. आधी आम्ही आवाराची सर्व हद्द निश्चित करून त्याच्या खुणा करून ठेवल्या. वीट बांधकामात तळखड्यासह लाकडी कोरीव खांब बसवले. दगडी फरशीची पूर्ण डागडुजी केली. द्वारकाबाई साहेबांच्या समाधीच्या समोरची भिंत बांधून त्याच्या मधोमध लाकडी खांब कमानी बसवून ही बाजू पूर्ण करण्यात आली. मंडपाच्या खांबावरती कमानी उभारून त्यावरच्या तुळ्या फिट करून त्याच्यावरती लाकडी कैच्या घालून वरती मंगलोरी कौले घालण्यात आली. सेनापती संताजीरावांच्या समाधीवरील फुटलेला कोबा पूर्ण दुरुस्त करून त्याच्या फटी भरण्यात आल्या आणि पुन्हा गळती होऊ नये म्हणून त्यावरती कॉन्क्रीटचा एक पातळ थर देण्यात आला. वर भगवा ध्वज बसवण्यासाठी नवीन पाईप बसवण्यात आला. संताजीरावांच्या समाधीच्या दगडी भिंतीत वाढलेले गवत, झाडी झुडपे काढून टाकून सर्व दर्जा पूर्णपणे भरण्यात आल्या. समोरच्या निसटलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्यात आल्या. या दगडी भिंतींना पूर्वी दिलेल्या रंगाचे पट्टे काही केल्या निघेनात, त्यामुळे या समाधीला दगडी रंगात रंगविण्याचे ठरवण्यात आले. दोन्ही समाध्यांचे मिळून एकत्र आवाराला पूर्ण कंपाऊंड करण्यात आले. 2-2.5 फुटाचे दगडी बांधकाम आणि त्यावरची 3 फुटाची जाळी अशा पद्धतीने हे कंपाऊंड पूर्ण बांधण्यात आले. गेट ही बसवण्यात आले. दगडी बांधकामाच्या वरती जाळी बसवण्याचे कारण असे होते की समाधीच्या गेटला कुलूप असणे अत्यंत गरजेचे होते. काही कारणाने समाधीच्या दर्शनाला आलेल्या व्यक्तीला किल्ली उपलब्ध झाली नाही तर बाहेरून तरी त्याला या दोन्ही समाध्या पूर्णपणे दिसाव्यात म्हणूनच वरती जाळी बसवण्यात आली. समाधी मंडपाच्या आतल्या बाजूला वरील कैच्या आणि कौले खालून दिसू नयेत म्हणून रंगीत कापड लावण्यासाठी लाकडी पट्ट्यांची फ्रेम करण्यात आली. हे सर्व पूर्ण व्हायला 8-9 महिने लागले, कारण मी आणि नाना राहायला सांगलीला. सांगलीपासून कापशी 110 किलोमीटर दूर आहे आणि 2002 सालच्या कर्नाटकातील रस्त्यांची परिस्थिती ज्यांना माहिती आहे त्यांना हा प्रवास किती त्रासदायक होत असेल याची कल्पना असेल. त्यात कापशी हे तसे आडबाजूचे गाव, बांधकाम साहित्य
जवळपास सर्व निपाणीवरून आणावं लागायचे आणि तिथेही नाही मिळाले तर मग कोल्हापूरला फेरी मारण्याशिवाय पर्याय नसायचा। आमच्या सतत सांगली, कापशी, निपाणी, कोल्हापूर अशा फेऱ्या चालू असायच्या। पहाटे 6 वाजता माझ्या सुझुकी समुराईला किक मारून मी व नाना सांगलीतून निघायचो। 9 वाजेपर्यंत कापशीला पोहोचून दिवसभर तेथे पडेल ते काम करून संध्याकाळी 6 वाजता कामगारांची सुट्टी झाल्यावर आईसाहेबांना भेटून त्यांचा निरोप घेऊन परत फिरायचे आणि रात्री 9-10 वाजता सांगलीला परत यायचे। कधी कधी कामाच्या गडबडीमुळे रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करावे लागायचे। ते काम संपवून पुन्हा रात्री सांगलीला यायला कित्येकदा पाटेचे 2-2:30 सुद्धा आम्हाला वाजलेले आहेत। बहुतांशी कामगार आम्ही सांगलीतूनच नेलेले होते आणि हे सर्व काम करताना काम सुरू केल्यापासून नेहमी बांधकामात येणाऱ्या ज्या अटळ अडचणी असतात त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही अडचण आली नाही हे विशेष। इथे आपण काम सुरू असतानाचा एक व्हिडिओ पाहूया। आता आपण पाहत आहोत समाधी पूजनाच्या अगोदरचा पण काम चालू असतानाचा व्हिडिओ। यामध्ये आपल्याला दीपमाळेची अवस्था दिसतेय, त्याचबरोबर आवारामध्ये आम्ही काढून ठेवलेलं गवत दिसतंय। अजून खांबकमानी रंगवायच्या आहेत, वरच्या छताला लावलेल्या लाकडी पट्ट्या दिसत आहेत। समाधीच्या मुख्य भागामध्ये समोरची जी खांबकमान बसवलेली आहे द्वारकाबाई साहेबांच्या समाधीसमोर, ही आहे द्वारकाबाई साहेबांची समाधी। इथून बाहेर पडल्यानंतर जुने खांब, तळखडे आणि शिवपिंड एक आहे आणि इथं आहे ही सेनापती संताजीरावांची समाधी। हिच्यावर वाढलेली मोठी झुडपे आणि जास्त प्रमाणात झालेलं गवत आम्ही साफ केलेलं होतं। ह्यामध्ये तुम्हाला लिकेज दिसत असेल ठिकठिकाणी आलेलं। ही आहे सेनापती संताजीरावांची समाधीच्या अंतर्भागातील शिवपिंड, याखाली त्यांचा अस्थिकलश आहे। बघता बघता 2002 सालची अखेर आली आणि हे काम पूर्त आणि मूर्त स्वरूपात प्रत्यक्ष समोर दिसू लागले। राजेसाहेब आणि आईसाहेब अत्यंत आनंदित झाले। लगेचच वास्तुपूजनाचा दिवस ठरवण्यात आला आणि रंगकामासह इतर कामे आवरण्याची एकच झुंबड उडाली। वेळेत सर्व काम पूर्ण झाले आणि ठरवलेल्या दिवशी दोन्ही समाधींचे पूजन करून, मंडपाचे पूजन करून, सेनापती संताजीरावांच्या समाधीवरती नवीन भगवा ध्वज लावून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। महाप्रसाद करण्यात आला। सर्व ग्रामस्थ, कामगार आणि परिचितांना यासाठी बोलावण्यात आले होते। हा सोहळा या सर्वांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला। सेनापती संताजीराव घोरपडे आणि द्वारकाबाई साहेब यांची समाधीस्थळे आता नव्याने झळाळू लागली होती। पाहणारे लोक आईसाहेबांना, राजेसाहेबांना आणि आम्हाला देखील धन्यवाद देत होते आणि हे सर्व काम करताना आम्हाला ज्याची बिलकुल धास्ती वाटली नाही ते उग्रदैवत हे सर्व काम चालू असताना पाहत होते का, मला मात्र हे माहिती नाही। महाप्रसादानंतरची सर्व आवरावर करून आम्ही निरोप घेण्यासाठी वाड्यावर गेलो। त्यावेळी आईसाहेब हातामध्ये 500 रुपयांच्या नोटांचे पूर्ण बंडल घेऊन मला म्हणाल्या, प्रवीण, न होणारे काम तुम्ही दोघांनी केलेत, यासाठी दिवसा आड सांगलीहून कापशीला फेऱ्या मारल्यात, तुम्हालाही खर्च झालेलाच आहे। ही जी रक्कम मी तुम्हाला देत आहे ती तुम्हाला घ्यावीच लागेल। आपोआप माझे हात जोडले गेले आणि मी म्हणालो, आईसाहेब फक्त आशीर्वाद द्या। अशा पवित्र कामासाठी जर रक्कम स्वीकारली तर सेनापती संताजीरावांच्या महाराष्ट्रावर आणि माझ्यावर देखील असलेल्या उपकारातून काही अंशी तरी उतराई व्हायची। माझी संधी, माझं श्रेय, माझं पुण्य हिरावले जाईल। मी ही रक्कम स्वीकारू शकत नाही। तरीही काही देणार असालच तर टॉवेल टोपीसह पोशाखाची वस्त्रे द्यावेत। मी पैसे घेणारच नाही। आईसाहेबांना माझी भावना पूर्ण कळाली आणि टॉवेल टोपीसह पोशाखाची वस्त्रे घेऊन मी आणि नाना सांगलीला परत निघालो। प्रवासात नाना मला म्हणाले, परीक्षेत पास झालास। मी म्हणालो, देव असतो का नाही हे मला अजून तरी माहिती नाही, पण जर असेलच तर त्याला केवळ स्वार्थी भावनेने केलेले काम आणि शुद्ध भक्तीने, निखळ निर्मळ मनाने केलेले काम यातला फरक निश्चितच कळत असणार। तुमच्या आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर यामुळेच हे काम पूर्ण झाले असे जरूर म्हणता येईल। इथे आपण आता सध्या समाधी कशी दिसते याचा एक छोटासा व्हिडिओ पाहूयात। आपण सुरुवातीला जे नकाशे पाहिले त्यामध्ये समाधीच्या बाजूचा हा मुख्य रस्ता, इथे समाधीला केलेलं कंपाऊंड, त्यावरची जाळी आणि गेटी दिसतंय, समाधीच्या कमानी आणि खांब, त्याचबरोबर इथून उजव्या बाजूला पाहिलं की इथं आहे ती स्मशानभूमी या झाडाखाली आणि समाधी सध्या आपण गेलात तर तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये दिसेल। काही झाडे मधल्या काळामध्ये दीपमाळेवर पुन्हा वाढलेली आहेत
पण ती काढून टाकण्यात येतील. ही आहे सेनापती संताजीरावांच्या समाधीची मागची बाजू. इथेही आपल्याला कंपाऊंड, त्याच्यावरची जाळी आणि त्याशिवाय बागकाम करून काही झाडं लावलेली आपल्याला दिसतील. इथून आपण सेनापतींच्या समाधीचं आणि द्वारकाबाई साहेबांच्या समाधीच्याही मंडपाचं दृश्य पाहू शकतो. सेनापती संताजीरावांची समाधी जी काळ्या रंगात रंगवलेली आहे ती आत्ता अशी दिसते. समाधीच्या नीट केलेल्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. चौकटीवरची शिल्प वेगळ्या रंगाने रंगवलेली आहेत, त्यामुळे उठून दिसत आहेत. आणि याच्या अंतर्भागामध्ये आहे सेनापती संताजीराव घोरपडेंची समाधी. हिचं दर्शन थोड्याच वेळात आपण घेणार आहोत. दोन्ही समाध्यांच्या मध्यभागी काही शिवपिंडी ज्या पूर्वीपासून होत्या त्या आता नीट लावलेल्या आपल्याला दिसत आहेत. समाधीच्या समोरची दीपमाळ पुन्हा एकदा पाहूया. दीपमाळेच्या अगदी खालच्या चौथऱ्यावरती गणेश, उजव्या बाजूला हनुमंत आणि डाव्या बाजूला गरुडाचं शिल्प आहे. आणि ह्या दीपमाळेच्या बरोबर समोर आहे तो द्वारकाबाई साहेबांच्या समाधीचा मंडप, जो आम्ही उभा केलेला आहे. समाधीच्या छताचे कापड लावण्यात आलेले आहे. हे आहेत माझे इतिहास मित्र आणि कट्टर शिवभक्त श्री नाना यादव. आता आपण द्वारकाबाई साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतोय. हे दगडी वृंदावन आणि ह्या वृंदावनाच्या आतमध्ये द्वारकाबाई साहेबांच्या समाधीची शिळा आहे. आणि या समाधी शिळेवरती 2 पावले कोरलेली आहेत. द्वारकाबाई साहेबांची समाधी आणि तिला बांधलेली मागची आरसीसी खोली आपल्याला ह्यामध्ये दिसत असेल. आणि ही चौकट, समोरची भिंत, ही आम्ही काम करताना उभा केलेली आहे. डाव्या बाजूच्या खांबकमानीतून बाहेर पडलो की आपण संताजीरावांच्या समाधीकडे जातो. संताजीरावांच्या समाधीचं आपण समोरून दर्शन घेऊयात. हे समोरून दिसणारं दृश्य. आणि आता आपण थेट सेनापती संताजीरावांच्या अस्थिकलश असलेल्या समाधीवरील शिवपिंडीचं दर्शन घेऊ. ही आहे महापराक्रमी सेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी आणि त्या समाधीवरील ही शिवपिंड. मराठ्यांच्या इतिहासातील एका अत्यंत महान अशा स्वराज्यवीराची समाधी आपण प्रत्यक्ष इथे पाहतोय आता. आणि या समाधीचं छत जे पूर्वी गळत होतं त्याची गळती सध्या पूर्ण थांबलेली आहे. तर अशा आहे कापशीमधील सेनापती संताजीराव घोरपडेंची मुख्य समाधी. आपल्या महान पूर्वजांच्या कार्याची जाणीव ठेवून या समाधीचे काम हे आपले पवित्र कर्तव्य आहे असे मानून सर्व खर्च करून आमच्या हातून हे काम करवून घेणाऱ्या आईसाहेब आणि राजेसाहेब दोघेही आम्हाला सदैव वंदनीय आहेत. 2च वर्षापूर्वी आईसाहेबांचे निधन झाले, पण आजही कापशीचा विचार मनात आला की आम्हा दोघांनाही आईसाहेबच प्रथम आठवतात. सेनापती संताजीराव आणि द्वारकाबाई साहेब यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे हे कार्य पूर्ण झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप महत्त्वाच्या, अत्यंत चांगल्या अशा अनेक घटना घडल्या. मला मात्र अजूनही हे कळालेलं नाही या घटना घडल्या त्या केवळ योगायोगाने की समाधीस्थळी असलेल्या उग्रदैवताच्या शापाचे माझ्या बाबतीमध्ये आशीर्वादामध्ये रूपांतर झाले आहे. या प्रश्नाचे उत्तर मला अजून माहिती नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर मला मिळो अथवा न मिळो, पण प्रत्यक्ष सेनापती संताजीराव घोरपडे आणि द्वारकाबाई साहेब यांच्या समाधीचे काम करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, हाच माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि यासाठी अनेक शिवभक्तांच्याकडून मला आजवर मिळालेले धन्यवाद हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. 2002 साली म्हणजे 20 वर्षापूर्वी केलेले हे जीर्णोद्धार कार्य या हकीकतीतून तुमच्या समोर सादर केल्यानंतर एक बाब मला तुम्हाला सांगायची आहे. कार्य खरोखरच पवित्र आणि महत्त्वाचे असेल आणि तुमचा हेतू शुद्ध आणि भक्तिभाव श्रद्धा दृढ असेल तर हे काम तुमच्या हातून पूर्ण होणारच याची पक्की खात्री ठेवा. आमच्या या कामाची हकीकत ऐकून आणि पाहून तुमच्यापैकी काहींच्या जरी मनात तुमच्या परिसरातली, तुमच्या आवाक्यातली तुम्हाला योग्य वाटणारी मराठा स्वराज्यवीरांची
समाधीस्थळे जीर्णोद्धार करायची इच्छा निर्माण झाली आणि त्या पद्धतीने तुमच्या हातून ते कार्य घडले, तर आज मी सांगितलेल्या या आमच्या कार्याच्या हकीकतीचा मूळ हेतू सफल होईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.